नमस्कार, मी पंजाब डक 11-12 पर्यंत आणखीन काय होईल म्हणजे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि इकडे मराठवाड्याचे लातूर जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, धाराशिव, लातूर, हिंगोली ह्यापर्यंतच काय होईल म्हणजे आणखीन 10, 11, 12, 13 पर्यंत पाऊस राहील म्हणून हा अंदाज लागायचा. पण हे सगळीकडे मान्सूनचा मोसमी पाऊस पडणार नाही. काही भागातच पडला, जिथं पडला तिथं जास्त पडायला, सर्वदूर काही पडणं म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर काय होणार आहे, जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 20 जून ते 30 जूनमध्ये एक पेरणीचा टप्पा राहील. मग त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज. पण उत्तर महाराष्ट्र, खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे काही मिरची लागवड आहे, त्यांच्या विहिरीचे पाणी संपले, मग ते पाऊस येण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर त्यांच्या उत्तर महाराष्ट्र, कन्नड तालुका, सिल्लोड, भोकरदन, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पारोळा तालुका, की तुमच्याकडं मात्र 13 तारखेपासून 13 जूनपासून ते 17-18 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा हे मोसमी पाऊस दाखवलो आहे. सर्वदूर नाही पडणार पण वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज शेतकऱ्यांना घ्यायचा. त्याच्यानंतर विदर्भामध्ये देखील अशीच परिस्थिती राहील. विदर्भामध्ये देखील काय होईल, 13 जूनपासून ते 17-18 पर्यंत, 13, 14, 15ला 18, 17-18च्या दरम्यान तिकडे विदर्भात देखील काही जिल्ह्यामध्ये दाखल होईल. पण हे सगळीकडे दाखल होणार नाही, काही भागात होईल. 20 जून ते 30 जूनमध्ये होईल. मग त्याच्यामध्ये मात्र आणखीन जवळपास खूप ठिकाणी भरपाई झालेली दिसत. म्हणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो, पेरणी करत असताना निर्णय स्वतः घ्यावा. कारण की काय होतं, जमिनीमध्ये ओल नसाल, 4 बोटावर पेरणी केली तर ती फेल जाते. म्हणून चांगली ईदभर ओल गेल्याच्यानंतर शेतकऱ्याने पेरणीचा निर्णय घ्या. परत एकदा शेतकऱ्याला सांगतो, हे मोसमी पाऊस कसा आहे, दक्षिण महाराष्ट्राकडून आलेला आहे, कर्नाटकमधून आलेला आहे. त्याच्यामुळे काय होईल ते ह्यामध्ये 10, 9 आज देखील 9, 10